श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम. भाग क्रमांक 18. प्राध्यापक के. व्ही. वेलसरे लिखित पुस्तकांमधून. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. संतांच्या सहवासात राहावे. त्यांच्या सहवासात मनाने भगवंताच्या दर्शनाचा मार्ग आक्रमण करावा. तो मार्ग चालताना मनाच्या अवस्था येतात. त्या मार्गाने भगवंताला प्राप्त करून घ्यावे. वाचेने भगवंताचे नाम घ्यावे. त्या नामावर प्राणा इतकी पूर्ण निष्ठा ठेवावी. श्री शंकराला आत्म्या एवढे नाम प्रिय आहे. ते नाम आपण जपावे. जो नामाला सर्व साधनात श्रेष्ठ साधन मानतो आणि त्याची साधना करतो, त्याला अनेक साधनांचा गोंधळ त्रास देत नाही. योगी लोक वृत्ती निरोध करतात. वृत्ती निरोध झाला की हृदय कमलातील अतिसूक्ष्म जीवनकळा त्यांना प्राप्त होते. तिच्यामध्ये अतिशय गोडी असते. तीच गोडी भगवंताच्या भक्तांना नामरूपी अमृतामध्ये अनुभवाला येते. प्रल्हादाला नाम फार लवकर मिळाले आणि ते त्याच्या अंतःकरणात ठसले. त्याचप्रमाणे नामाच्या अभ्यासामुळे उद्धवाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आपले ज्ञान दिले. असे हे नाम अतिशय सोपे आहे, पण त्याचा अभ्यास करणारा मात्र क्वचित आढळतो. कारण त्याचे हे महत्त्व एखादाच कोणी जाणतो, असे श्री ज्ञानदेव सांगतात. भगवंताच्या दर्शनाची एक विशेष प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या अंतरंगामध्ये बदल घडत जातो. हा बदल मनामध्ये होतो. त्याची लक्षणे अशी: 1. देहबुद्धी हळूहळू क्षीण होत जाते आणि तिची जागा आत्मबुद्धी घेते. 2. अहंकाराचे संकुचित रूप नाहीसे होते. मी देहापुरता न राहता विशाल होतो. मी सर्वांचा बनतो. 3. वासना सहज भगवंताकडे वळल्यामुळे जीवनातील स्वार्थीपणा जाऊन माणूस पूर्ण निस्वार्थी होतो. 4. दृश्याच्या ज्ञानाचे आकर्षण लटके पडते, कारण तर्काच्या नियमांनी विचार करणाऱ्या बुद्धीला नवीन ज्ञानशक्ती प्राप्त होते. तिला प्रतिभा म्हणतात. प्रतिभा अदृश्य व सूक्ष्म भगवंताचे ज्ञान करून देते. 5. माणसाचे विकार संपूर्ण स्वाधीन होतात. त्यांचे स्वामित्व संपते. 6. मनाचा क्षुद्रपणा नाहीसा होतो. भगवंताच्या सानिध्यात राहण्याची योग्यता त्याला प्राप्त होते. ते मन उन्मन होते. 7. मनाची एके ठिकाणी गोळा होण्याची शक्ती वाढत जाते. त्यामुळे तासनतास, दिवसेंदिवस किंवा रात्रंदिवस मन भगवंताच्या स्मरणात मग्न राहते. 8. अखेर मनोरूप पट फाटून जातो. त्यामुळे बाहेरच्या जगाचे चित्र त्याच्यावर उमटणेच बंद पडते. आरंभी भगवंताचे विस्मरण असल्यामुळे जगाचे स्मरण राहते. आता भगवंताच्या स्मरणाने म्हणजे त्याच्या नामाने अंतर्याम भरून गेल्याने जगाचे विस्मरण होते. 9. बहुधा माणसाच्या मनात जागेपणी विचारांचा प्रवाह सारखा चालू असतो. भगवंताच्या मार्गात वाटचाल सुरू झाली की तो प्रवाह क्षीण होऊ लागतो. मन स्थिर होत जाते. अखेर विचार शून्य किंवा निर्विचार अवस्था प्राप्त होते. कोणतीही वृत्ती उठत नाही. 10. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल नामस्मरणाच्या बाबतीत घडून येतो. नाम घेता घेता वाणीचा लय होऊ लागतो. वैखरीने चालणारे नाम मध्यमेत चालू लागते. ते डोक्यात चालते. मध्यमा पश्चंतीत लय पावली की डोक्यात चालणारे नाम हृदयात उतरते. ते नामाने मनाची सर्व अंगे त्या नामाने मनाची सर्व अंगे भरून जातात. जागेपण, स्वप्न व गाढ झोप या तिन्ही अवस्थात नाम चालते. अखेर नाम शरीरभर पसरते. शरीरातील रक्त प्रवाहात ते भिनते. सर्व अवयवातून नामाची स्पंदने ऐकू येतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे नामस्मरणाने भगवंताची वासना निर्माण होते व अधिकाधिक प्रज्वलित होते. त्यामुळे मन बाहेर धावण्याची सवय टाकून आत उतरायला लागते. मनाच्या या आत उतरण्याच्या प्रक्रियेला संतांनी सांगितलेला अध्यात्म मार्ग म्हणतात.
आत उतरता उतरता नामाने मन सूक्ष्म व निर्मळ होते. पवित्र झालेले ते मन भगवंताच्या चरणी लीन होते. ते भगवत स्वरूपच होते. भगवंताच्या नामाचे महत्त्व मनावर ठसण्यास संतांची संगत हाच रामबाण उपाय आहे. नामाचे महत्त्व पटले की माणूस वाचेने नाम घेण्यास आरंभ करतो. वाचेने नाम घेण्यात मोठे सामर्थ्य साठवलेले आहे याची कल्पना माणसाला येत नाही. संत शिष्याला नाम देतो तेव्हा तो वाचेने नाम उच्चार करूनच ते देतो. त्या उच्चारण्यामध्ये शिष्याच्या मनावर शक्तिपात सहजच घडून जातो. ती शक्ती शेवटपर्यंत साधकाची साथ करते. तीच नामाचे प्रेम उत्पन्न करते. त्या प्रेमाचे निष्ठेमध्ये रूपांतर घडून येते. संताने दिलेल्या नामाचा चमत्कार असा आहे की प्रेम असेल तर नाम येईलच, पण नाम सतत घेत गेल्याने त्याचे प्रेम नकळत येते. इतरांचे जाऊ द्या, पण श्री शंकराला नामाच्या सामर्थ्याची यथार्थ कल्पना आहे. म्हणून भगवंताच्या नामाचा जप हा जणू काही शिवाचा आत्माच आहे. आत्मा म्हणजे प्रिय असण्याची परमसीमा होय. भगवंताचे नाम स्वतःच्या आत्म्या इतके प्रिय होणे, आवडू लागणे हे सत्संगतीचे खरे फळ आहे. जगात कोठेही जा, तेथील मानवी जीवन अनेक प्रकारांच्या बंधनांनी जखडलेले आढळते. माणसाला संसार बंधन आहे, समाज बंधन आहे, शासनाचे बंधन आहे, कर्माचे बंधन आहे, निसर्गाचे बंधन आहे, वासनांचे बंधन आहे, भीतीचे बंधन आहे, मृत्यूचे बंधन आहे व मीपणाचे बंधन आहे. या सर्व बंधनांचे मूळ दृश्यामध्ये आहे. दृश्याला मी पूर्ण खरे मानतो, त्यामुळे मी भगवंताचे खरेपण विसरलो. त्या विस्मरणामुळे मी भगवंताहून निराळा झालो. तेथे द्वैत उत्पन्न झाले. द्वैतामधून अनेकपणा पसरला. जीवाला तो खरा वाटला. तेथून अनर्थाला आरंभ झाला. जीवन जगताना अनेकपणात राहणे तर अवश्य असते. त्यामधील घडामोडी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत. त्यामुळे माणसाला सुखदुःखांची बाधा होते. ती बाधा न होण्यास जगातील अनेकपणात भगवंताची एकमेव सत्ता पाहता आली पाहिजे. भगवंताची सत्ता पाहण्यास भगवंताचे सारखे स्मरण ठेवावे लागते. भगवंताचे सतत स्मरण राहण्यास त्याच्या नामासारखा अन्य उपाय नाही. जीवनात अनेक भलेबुरे प्रसंग येणारच. त्या सर्व प्रसंगामध्ये नामाचे भान राहिले तर माणसाला द्वैताची बाधा होणार नाही. द्वैताची बाधा म्हणजे भय, चिंता, दुःख यांचा त्रास होणार नाही. जो भगवंतावर निरतिशय प्रेम करतो तो खरा वैष्णव होय. प्रेम रसमय असते. प्रेमामध्ये दोन जीव एकमेकात समरस होऊन जातात. त्या समरसतेमध्ये एक विलक्षण गोडी अनुभवास येते. त्या गोडीला अमृताची उपमा देतात. कोणाला कशात अमृतरस येईल हे काय सांगावे. कोणाला स्वादामध्ये अमृत लाभते, कोणाला गाढ झोपेमध्ये, कोणाला TV पाहण्यामध्ये, कोणाला संगीतामध्ये, कोणाला ग्रंथ वाचनामध्ये, कोणाला शास्त्रीय संशोधनामध्ये, कोणाला गिर्यारोहणामध्ये तर कोणाला घातपात करण्यामध्ये अमृत लाभते. अमृत लाभते याचा अर्थ असा की त्यामध्ये जीवाला मोठी गोडी वाटते व तिच्या पायी तो काही काळ स्वतःला विसरतो. पण ही गोडी आणि हे विसरणे परावलंबी असते, तात्पुरते लाभते. भगवंतावर प्रेम करता करता त्याच्याशी समरस झालेला भक्त त्याच्या नामाने वेडा होतो. भगवंत स्वतः रसाने पूर्ण भरलेला आहे. त्या दिव्य रसाचा अनुभव भक्ताला भगवंताच्या नामात येतो. नामाची चटक लागली की नाम घेणारा नामात तल्लीन होऊन जातो. भगवंताच्या रसाची सर्व अंगे नामात असल्यामुळे नाम परम अमृत आहे. त्या अमृताचे माधुर्य अतींद्रिय व अनिर्वचनीय आहे. माणसामध्ये जी जाणीव आहे ती चढत्या क्रमाने सूक्ष्म होत जाते. म्हणजे प्राणाहून मन सूक्ष्म व मनाहून बुद्धी सूक्ष्म आहे. पण जाणीव बुद्धीहून जेव्हा सूक्ष्म होते तेव्हा ती कमालीची तरल होते. ती तरल जाणीव म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये राहणारी जीवन ज्योत होय. तिलाच जीवन कला म्हणतात. वृत्तीचा निरोध करता करता योग्यांच्या जीवांची सबंध यंत्रणा अतिशय सूक्ष्म व शुद्ध बनते. प्रथम त्याला अनाहत नाद ऐकू येतो, पण जीवनकला नादाहूनही सूक्ष्म आहे. ती शब्दाच्या पलीकडे आहे. मन तेथे पोचू शकत नाही, म्हणून ती अलक्ष्य आहे.
ती अलक्ष खरी, पण योगी तिला लक्षाच्या कक्षेत आणतो आणि तिचे ध्यान करतो. त्या ध्यानामध्ये तो इतका रंगून जातो की दिवसाचे सुद्धा त्याला भान राहत नाही. भक्त आणि योगी दोघेही एका अतिंद्रिय गोडीमध्ये जगाला विसरतात. फरक इतकाच की भक्त डोळे उघडे ठेवून नामामृत चाकतो, तर योगी ध्यानात पूर्ण मग्न होऊन जीवनकलेच्या प्रकाशात तीच गोडी चाकतो. भक्ताला साधनाचे कष्ट पडत नाहीत. ही अपूर्वता आहे. श्री ज्ञानदेव 2 भक्तांची उदाहरणे देतात. एक भगवंताच्या नामामृताने मस्त झालेला प्रल्हाद आणि दुसरा आणि भगवान श्रीकृष्णांनी ज्ञान दिलेला उद्धव. प्रल्हादाचे वैशिष्ट्य असे की अगदी लहानपणीच प्रल्हादाच्या मनावर भगवंताचे नाम पूर्णपणे बिंबून गेले. त्यामुळे भगवंतावर आपोआप त्याचे प्रेम जडले. जागेपणी त्याचे नाम अखंड चाले. त्यामुळे त्याला अंतर्मुख होण्यास कष्ट पडले नाहीत. व्यवहारातील नित्यकर्मे करीत असता त्याला त्याचे भान नसे. नामाच्या सामर्थ्यावर त्याची असीम श्रद्धा होती. त्या श्रद्धेच्या जोरावर त्याला संकटाचे भय वाटले नाही. भगवंत करता आहे ही बालंबाल खात्री असल्याने त्याने बापाचा द्वेष केला नाही. नामसाधना करणाऱ्यांना प्रल्हाद मोठा आदर्श आहे. दुसरे उदाहरण उद्धवाचे आहे. सत्संगतीमध्ये भगवंताचे स्मरण सहजपणे कसे राहते याचे उद्धव हा मूर्तिमंत दाखला आहे. उद्धव श्रीकृष्णाचा नातेवाईक होता. भगवंताचे प्रेम निर्माण होण्याकरता लागणारी सात्विकता त्याच्या अंगी होती. म्हणून श्रीकृष्णाचे सानिध्य लाभल्यावर त्याच्या स्मरणामध्ये तो रंगून गेला. पण प्रल्हादाहून त्याची मनोरचना निराळी होती. तो बुद्धिप्रधान होता. त्याची धारणाशक्ती चांगली होती. त्यामुळे श्रीकृष्णाला देखील त्याच्याशी सुखसंवाद करण्यात प्रसन्नता वाटे. श्रीकृष्णाने आपले ज्ञान उद्धवाला सांगितले. असा ज्ञानी उद्धव श्रीकृष्णाच्या प्रेमाने भरलेला होता. भगवान निजधामास निघाले तेव्हा उद्धव अतिशय हादरला. तो म्हणाला, भगवंता, तुझ्या चरणापासून एक क्षणही मी वेगळा राहू शकत नाही. मलाही तू आपल्याबरोबर नाही. भगवंताच्या स्मरणाने, संतांच्या संगतीने असा ज्ञानी भक्त तयार होतो. भगवंताचे दर्शन करून देणारी साधने बरीच आहेत. त्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नामस्मरण हे सुलभ साधन आहे, असे श्री ज्ञानदेवांचे स्पष्ट मत आहे. साधनाच्या सोपेपणाच्या पुढील खुणा आहेत. 1. जो माणूस म्हणून जन्माला येतो त्याला ते साधन करता आले पाहिजे. प्रत्येक माणूस वाणीचा उपयोग करतो. मुकी माणसे देखील मनामध्ये बोलतात, म्हणून कोणालाही नाम घेता येते. 2. साधनाला स्थलकालाची अट असता कामा नये. भगवंताचे नाम कोठेही आणि केव्हाही घेता येते. 3. साधनाला परिस्थितीची अनुकूलता हवीच असे नसावे. जीवनामध्ये परिस्थिती बदलत जाते. ती नेहमी अनुकूल असेलच असे सांगता येत नाही. परिस्थिती कशीही असली तरी नाम घेता येते. 4. इतर साधनांमध्ये मधून गुरुकडून अथवा दुसऱ्याकडून मार्गदर्शन जरूर असते. भगवंताचे नाम स्वतःच आरंभापासून अखेरपर्यंत मार्गदर्शन करते. 5. इतर साधनांमध्ये मनात बदल घडून येताना उलथापालथ होते. भगवंताच्या नामाने नकळत व अगदी सहज मनात बदल घडून येतो. 6. संसारात राहून इतर साधने करणे जड जाते. संसाराचा साचा मोडावा लागतो. भगवंताचे नाम घेण्यासाठी प्रपंच जसा असेल तसा फायदेशीर होतो. आपले कर्तेपण लटके आहे हे सहज शिकता येते. 7. इतर साधनांनी सिद्धी प्राप्त होतात. त्यांना बळी न पडता साधन व्यवस्थित चालू ठेवणे कठीण जाते. भगवंताच्या नामाने सिद्धी येतात, पण त्या आलेल्या कळत नाहीत, म्हणून त्या धोका देत नाहीत. 8. साधन कोणते का असेना, साधनाचा शेवट शरणागतीमध्ये होत असतो. इतर साधने मीपणाने केलेली असतात. त्यांच्यामध्ये शरणागती कठीण जाते. भगवंताच्या नामामध्ये आरंभच मुळी शरणागतीने होतो. म्हणून नाम घेणाऱ्या साधकाला शरणागती आपोआप चालून येते. 9. इतर साधनांमध्ये साधन आणि साध्य यांच्यामध्ये अंतर असते, पण नामसाधनेमध्ये साधन साध्यरूपच असते. भगवंत त्यांच्या नामाहून निराळा राहू शकत नाही. म्हणून नाम घेणारा सतत भगवंताच्या संपर्कामध्ये असतो.
पण मौज अशी आहे की नाम सोपे आहे म्हणूनच नामाला वाहून घेतलेला माणूस दुर्लभ असतो. माणसाला कष्ट करण्याची हौस असते. अल्प श्रमाने मोठे फल देणाऱ्या नामावर श्रद्धा बसत नाही. म्हणून नामाला चिकटण्यास संत कृपा लागते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.